नमस्कार. आता आपण आज जे काही आहोत ते असं एका रात्रीत घडलेलं नाहीये. विचार करा, प्रत्येक इमारतीचा जसा एक आराखडा असतो, एक ब्लूप्रिंट, अगदी तशीच आपल्या प्रत्येकाची एक स्वतःची पर्सनल ब्लूप्रिंट असते. आणि याच ब्लूप्रिंटला आपण म्हणतो आपली जडणघडण. चला तर मग आपली ओळख घडवणाऱ्या ह्या प्रवासाला जरा जवळून पाहूया. कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय की आज आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपल्या ज्या सवयी आहेत, आपले विचार आहेत, हे सगळं नक्की कसं तयार झालं असेल? हा प्रश्न वरवर जरी साधा वाटला ना, तरी तो आपल्याला थेट आपल्या मुळांपर्यंत घेऊन जातो. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे या मोठ्या प्रश्नाचं उत्तर चक्क एका चौथ्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात दडलंय. हो, माझी जडणघडण नावाच्या धड्यात हीच गोष्ट खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने उलगडून दाखवलीय. तर मग ही जडणघडण म्हणजे नक्की काय? बघा, ही एक अशी प्रक्रिया आहे जी दिसत नाही पण सतत अविरत चालू असते. म्हणजे कसं, जसा वारा एखाद्या खडकाला हळूहळू आकार देतो ना, अगदी तसंच. आपल्या आजूबाजूचे लोक, आपले अनुभव, प्रत्येक छोटा मोठा प्रसंग, हे सगळं मिळून आपल्या विचारांना आणि आपल्या सवयींना आकार देत असतं. मग आपल्या या पर्सनल ब्लूप्रिंटचा पहिला धडा कुठे लिहिला जातो? तर या प्रवासाची सुरुवात होते आपल्या घरातून, आपल्या कुटुंबापासून. हेच आपल्या व्यक्तिमत्वाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं फाउंडेशन असतं. जरा आठवून बघा, आपण बोलायला कुठे शिकलो, पहिलं पाऊल कुठे टाकलं, काय चांगलं काय वाईट, मोठ्यांशी कसं बोलायचं, इतरांशी कसं वागायचं. या सगळ्या बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचे धडे आपल्याला आपल्या कुटुंबाकडूनच मिळतात. आपल्या ब्लूप्रिंटमधल्या या पहिल्या आणि सगळ्यात गडद रेषा असतात. बरं, कुटुंबाने पाया तर रचला, पण मग आपण घराबाहेर पाऊल टाकतो आणि आपल्या आयुष्यात येतात मित्र. आणि मग हे मित्र आपल्या ब्लूप्रिंटमध्ये असे काही रंग भरतात जे कदाचित घरात कधीच भरले गेले नसते. या पाठ्यपुस्तकात ना एक खूप छान उदाहरण दिले. प्रथमेश नावाचा एक मुलगा होता, ज्याला गणिताचा प्रचंड कंटाळा होता. म्हणजे अक्षरशः नकोसं व्हायचं त्याला गणित. पण मग काय झालं, त्याची सलियान आणि बोनींशी मैत्री झाली आणि त्यांच्या संगतीत जो विषय त्याला ओझं वाटायचा, तोच विषय तो आता त्यांच्यासोबत हसत खेळत करू लागला. बघा, कधीकधी एकट्याने न सुटणारे प्रश्न चांगल्या मित्रांच्या संगतीने किती सहज सुटतात. हाच तर आहे मैत्रीचा खरा प्रभाव. आणि हा प्रभाव फक्त अभ्यासापुरता मर्यादित नसतो बरं का. झोया, शिल्पा आणि गेल या मैत्रिणींनी एकमेकींना बघून, एकमेकींना प्रेरणा देऊन एकत्र सायकल चालवायला सुरुवात केली. म्हणजे इथे मैत्रीमुळे त्यांच्या जीवनशैलीत, त्यांच्या आरोग्याच्या सवयींमध्ये एक सकारात्मक बदल घडला. त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये एक नवीन, आरोग्यदायी गोष्ट जोडली गेली. घर आणि मित्रांनंतर आपली जळणघडण करणारी तिसरी आणि एक खूप मोठी जागा म्हणजे शाळा. इथेच आपलं छोटंसं जग खऱ्या अर्थाने मोठं व्हायला सुरुवात होते. परत एकदा पुस्तकातलं एक सोपं पण महत्त्वाचं उदाहरण पाहूया. रेणुका नावाची एक मुलगी, जेवणात खूप चोखंदळ, ही भाजी नको, ती भाजी नको, असे तिचे खूप नखरे असायचे. पण शाळेत सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र डबा खाताना बघून तिच्या हे नकळत ती सगळं काही आवडीने खाऊ लागली. इतरांना बघून शिकण्याची आपली ही एक नैसर्गिक सवयच असते. यावरून हेच कळतं की शाळा आपल्याला फक्त पुस्तकं वाचायला शिकवत नाही, तर ती आपल्याला एका मोठ्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनायला शिकवते. इथे आपण स्वतःला तर ओळखतोच, पण इतरांसोबत मिळून मिसळून कसं राहायचं हे सुद्धा शिकतो. शाळेत आपल्याला वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या चालीरीती पाळणारे, वेगवेगळ्या घरातून आलेले मित्रमैत्रिणी भेटतात. आणि त्यांच्यासोबत राहून, खेळून, शिकून आपण एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे वरून आपली नावं, भाषा, कपडे कितीही वेगळे असले, तरी आतून माणूस म्हणून आपण सगळे एकसारखेच आहोत. तर मग कुटुंब, मित्र आणि शाळा हे सगळे घटक एकत्र येऊन आपली ही पर्सनल ब्लूप्रिंट नेमकी कशी तयार करतात, ते आता थोडक्यात समजून घेऊया. तर आपल्या जडणघडणीचा हा जो प्रवास आहे, तो आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिला टप्पा म्हणजे कुटुंब, जे आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया रचतं. मग दुसरा टप्पा येतो मित्रांचा, जे आपल्याला नवीन गोष्टी शिकवून त्या पायावर इमारत बांधायला मदत करतात. आणि मग तिसरा टप्पा म्हणजे शाळा, जी त्या इमारतीला खिडक्या लावते, ज्यातून आपण संपूर्ण जग पाहू शकतो. यातला प्रत्येक अनुभव, प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वावर एक नवीन थर चढवत जाते. आणि या सगळ्या थरांमधूनच आपली ओळख, आपली जडणघडण पूर्ण होते. आणि गंमत अशी आहे की ही प्रक्रिया कधीच थांबत नाही. आपण आयुष्यभर घडतच राहतो.
आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. जरा शांतपणे विचार करा आणि आठवा, तुमच्या लहानपणीची अशी कोणती छोटीशी शिकवण आहे किंवा एखादा अनुभव आहे, ज्याचा प्रभाव आजही तुमच्यावर टिकून आहे? कारण आपली ओळख मोठमोठ्या घटनांनी नाही, तर अशाच छोट्या छोट्या पण कधीही न विसरता येणाऱ्या क्षणांनी घडलेली असते.